महाराष्ट्रामध्ये यंदा भीषण दुष्काळाचं सावट आहे. म्हणजे एरवी एप्रिल मे महिन्यामध्ये जी परिस्थिती बघायला मिळते ती सप्टेंबरमध्ये पाहायला मिळते. आपल्यासोबत ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत, जे दुष्काळग्रस्त महाराष्ट्राचा दौरा करतायत. मराठवाड्याचा त्यांचा दौरा पूर्ण झालेला आहे. पश्चिम महाराष्ट्राचा त्यांनी आज सातारामधल्या माणखटावचा दौरा केलेला आहे. सर, इतकी वर्ष तुम्ही हिंडत आहात, 72चा दुष्काळ पण तुम्ही पाहिलेला आहे. त्याच्यानंतर सुद्धा दुष्काळाची वर्ष होती 2002-03 वगैरे, पण 2015चा जो दुष्काळ सगळेच म्हणतायत की अभूतपूर्व आहे. तुम्हाला असंच वाटतंय का? आणि तसं असेल तर तसं का वाटतंय? निश्चित यावेळेचा दुष्काळ हा अतिशय चिंताजनक परिस्थिती निर्माण करणार आहे. तुम्ही मगाशी सांगितलं की 1972चा दुष्काळ तो एक फार मोठा दुष्काळ महाराष्ट्रात होता आणि मी त्यावेळेला सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि सोलापूर जिल्हा हा दुष्काळाचा आगर असायचा. अहमदनगर, सोलापूर, त्यावेळेला आम्ही 5 लाख लोकांना काम दिलं आणि ती देण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. आज त्याहीपेक्षा परिस्थिती गंभीर आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण की 72च्या दुष्काळामध्ये लोकांना काम नव्हतं. आता लोकांना काम नाही अशी स्थिती नाही आहे, म्हणजे असली तर कमी आहे. आता सोलापूरचं उदाहरण बघितलं, 72 साली सोलापूर जिल्ह्याची शेती इतकी संपन्न नव्हती, पण धरणाचं पाणी वगैरे नव्हतं. गेल्या काही वर्षात 72च्या नंतर धरणं वगैरे झाली, उजनीसारखं मोठं धरण झालं आणि त्यामुळे संपन्न शेती झाली, अनेक कारखानदारी वगैरे झाली आणि लोकांना रोजगार मिळाला. पण 72 सालच्या आणि यावेळेच्या दुष्काळामध्ये फरक हा आहे की यावेळेला प्यायला पाणी नाही आहे आणि 72च्या दुष्काळामध्ये प्यायला पाणी नाही असं नाही, रोजगार होता. त्यावेळेला धान्य कमी होतं, यावेळी धान्य आहे पण पाणी नाही आहे आणि जनावरांना चारा नाही. यावेळेला साधारणतः आता मी जी महाराष्ट्राची स्थिती बघतोय, विशेषतः मराठवाडा आणि नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली याचा जो दुष्काळी भाग आहे, इथली जी स्थिती मी बघतोय, या ठिकाणी पाण्याचे सोर्सच संपायला लागले. म्हणजे आज जी धरणं आहेत त्या धरणाचं पाणी फक्त पिण्याच्यासाठी राखून ठेवलं आहे. म्हणजे एक त्या धरणाखालची शेती सगळी उद्ध्वस्त होणार, मग ती उसाची असो, द्राक्षाच्या बागेची असो, हजारो कोटीचं नुकसान होईल. गेल्या आठवड्यातच मी महाराष्ट्रातल्या द्राक्ष उत्पादकांच्या संमेलनाला गेलो होतो आणि त्यावेळेस माझ्यापुढे आकडेवारी त्यांनी ठेवली की महाराष्ट्रात नुसत्या द्राक्षामध्ये जवळपास 16,000 कोटीची गुंतवणूक आहे आणि ही सगळी द्राक्ष आज दुष्काळात सापडलेल्या भागामध्ये आहेत. उद्या ती उद्ध्वस्त झाली तर किती नुकसान होईल याचा विचार करावा लागेल. ऊसाचं एवढी शेकडो कारखानदारी आहेत, त्याचं नुकसान होईल. काही लोक असं म्हणतात की ऊसामुळे दुष्काळ पडतो. असं आहे की ऊसामुळे दुष्काळ पडतो हे काही खरं नाही. पाणी जास्त घेतं ही गोष्ट खरी असेल, त्याला वेगळ्या पद्धतीनं पाणी द्यायला पाहिजे, ठिबक पद्धतीने, हे मला मान्य आहे. पण गेले अनेक वर्ष आपण ऊसाचं पीक घेतोय ना महाराष्ट्रामध्ये. ऊसाचं पीक आजच घेतलेलं असं नाही, गेले अनेक वर्षाचा बारामतीमध्ये मी ज्या भागातून लोकांचं प्रतिनिधित्व केलं, इथं 3 साखर कारखाने. ते साखर कारखाने झाले कधी? 55-56 साली. म्हणजे अनेक लोक आज त्यांचा जन्मही झालेला नव्हता त्या काळात ते कारखाने झाले, त्यापासून आजपर्यंत चालू आहेत. त्यामुळे त्याचा पाण्याचा संबंध असं नाही. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आज आपला पाण्याचा उपसा वाढलेला आहे. माणसाचा पाणी पहिल्यापेक्षा सुद्धा पाण्याची वापर हा वाढलेला आहे आणि यंदाच्या वर्षी पाऊस पडलेला नाही. म्हणजे गेले अनेक वर्ष आपली धरणं भरतात, कधी भरली नाही असं नाही. यावेळी बहुतेक सगळी धरणं 50%च्या जवळ आहेत. यापूर्वी असं कधी झालं नाही. यावर्षी ॲबनॉर्मल काय आहे तर ॲबनॉर्मल अपुरा पाऊस आणि हेच बघतोय. पण सर मला सांगा की 50% धरणं भरलेले आहेत, सप्टेंबर सुरुवात झालेला आहे, परतीच्या मान्सूनकडं सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत. त्याने जर थोडाफार दिलासा दिला तरी पण तो फार दिलासा असणार नाही. म्हणजे जसं तुम्ही म्हणता की दुष्काळ परिस्थिती जाईल इतका तो असणार नाही. पुढच्या आपल्यासमोर 9 महिने असणार आहेत. लातूरला आकडेवारी येते की सप्टेंबरपर्यंतच पाऊस पाणी पुरेल.
औरंगाबाद सारख्या शहरात डिसेंबरमध्ये काय बघताय तुम्ही? काय एकंदरीत दृश्य तुमच्या डोळ्यासमोर आहे? दिसतंय की आज याच्यामध्ये ही गोष्ट खरी आहे की पिण्याच्या पाण्याची समस्या अत्यंत गंभीर आज असेल, आणखीन उद्या होणार आहे. आणि म्हणून लोक नाराज होतील की तुम्ही शेतीला पाणी देत नाही, पण प्यायला पाणी द्यायचं का पिकाला पाणी द्यायचं ही स्थिती आहे. पीक न गेल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होईल. त्याच्या पिकाची नुकसान भरपाई सरकारने द्यावी, त्याच्या जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था सरकारने द्यावी आणि त्यातनं त्याला बाहेर काढता येईल. पण सरकार पैसे देऊ शकेल, पाणी देऊ शकणार नाही. आणि म्हणून पाणी हे पिण्याच्यासाठी राखून ठेवलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे की आत्ताची परिस्थिती आहे जी मी माहिती अधिकृत माझ्याकडे आकडेवारी आहे सरकारच्याकडची की लातूरसारख्या ठिकाणी सप्टेंबर अखेर पूर्णाला पाणी आहे, किंवा तुमच्या नांदेडसारख्या शहरामध्ये ऑक्टोबर अखेर पूर्णाला पाणी आहे, किंवा बाकीची सगळी शहरं आहेत त्याच्यामध्ये डिसेंबर अखेर पुरेल इतकं पाणी. पुढचे 6 महिने काय करायचं? डिसेंबर नंतर काय होईल म्हणजे जानेवारी? त्याच्यामध्ये आत्ता पर्याय आहे की आहे पाणी साठवलं पाहिजे, आहे पाणी अन्य कामाला द्यायचं नाही, हा निर्णय घ्यावा लागेल. पाणी फक्त पिण्यासाठीच ही भूमिका स्वीकारावी लागेल आणि त्याच्यानंतर त्या पाण्याचा वापर नीट करण्याच्या संबंधीची भूमिका नागरिकांनी सुद्धा घ्यावी लागेल. आज सहजपणानं आपण काही लिटर पाणी फेकून देतो किंवा त्याची काही फारशी फिकीर बाळगत नाही. ही लक्झरी आपल्याला आता परवडणार नाही. पाणी जसं इस्रायलसारख्या देशामध्ये अक्षरशः पाणी मोजून अतिशय किमतीनं खरेदी करावं लागतं. आज ती वेळ आपल्यापुढे यंदा पुढची तरी आलेली आहे. आणि म्हणून पाण्याचा संचय करणं, पाण्याच्या वाया न जाईल याची काळजी घेणं, पाण्याचा वापर अत्यंत मर्यादित करणं आणि पाणी घेणाऱ्या पिकाच्यापासून या 1 वर्ष थांबण्याचा निर्णय घेणं आणि त्या शेतकऱ्याचं होणारं नुकसान त्याची भरपाई करून देणं, हे सगळे मार्ग मला आज दिसतं. बरोबर सर, तुम्ही उपाययोजना पण सुचवलेल्या आहेत, गांभीर्य पण दिलेलं आहे. सरकारची पावलं त्या दिशेनं पडतात असं वाटतंय का? मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मराठवाड्याचा दौरा केलेला आहे, आज ते नगर जिल्ह्याच्या पण दौऱ्यावरती आहेत. मुख्यमंत्र्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत, शेतकऱ्यांशी संवाद साधतायत, तुम्ही समाधानी आहात का? मुख्यमंत्री किंवा ह्या सरकारला याचं गांभीर्य जाणवल्यास तुम्हाला वाटतं? गमत अशी की माझ्या मते सरकारने या सगळ्या प्रश्नात लक्ष घालायला उशीर लावला. म्हणजे मी स्वतःच जून महिन्यामध्ये मला अंदाज आला फिरून या सगळ्या परिस्थितीचा पाहणी केली आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना यातली माझी जी कल्पना आहे किंवा माझी असेसमेंट हे दिलं होतं आणि त्याच्यात लवकर निर्णय घेतले पाहिजेत असं सांगितलं होतं. ठीक आहे, त्यांच्याकडे विलंब झाला, पण आनंद आहे की ते निदान मराठवाड्यातल्या सगळ्या या जिल्ह्यात जाऊन आले. आज नगरचे फारनेर वगैरे या भागामध्ये जात आहेत, काही हरकत नाही, त्यांनी हे करून घ्या. पण त्याच्यात निर्णय घेतले पाहिजेत. निर्णय 2-3 प्रकारचे घेतले पाहिजेत. एक तर पाण्याचा वापर व्यवस्थित होईल याची काळजी घेणारे कठोर निर्णय आणि पाणी अन्य पिकाला देत नाही ही भूमिका घेतल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांचं कुठल्याही दिवसाचं होणारं नुकसान याची भरपाई करण्याच्या संबंधीची भूमिका आणि जनावर जगवण्याच्यासाठी पाहिजे तेवढ्या छावण्या आणि त्यासाठी लागणारा चारा या बाबतीत त्यांनी युद्ध पातळीवर अगदी बरोबर. आज पण आता मारडी, खटाव, मान या भागामध्ये आम्ही सुद्धा फिरत होतो. शेतकऱ्यांच्या 2च मागण्या होत्या, आम्हाला जगवा पहिल्यांदा आणि जनावरांना जगवा आणि छावण्या द्या. सर, तुम्ही बघताय निर्णय असे पण होताना दिसतात की बीड, उस्मानाबाद या ठिकाणीच जनावरांच्या छावण्या सुरू करा किंवा याच जिल्ह्यामध्ये, हे योग्य आहे का? माझ्याकडे जे काही GR गव्हर्नमेंटचे आले दुष्काळाच्यासाठी त्याच्यामध्ये स्वच्छ असं आहे की लातूर, बीड आणि उस्मानाबाद या 3 जिल्ह्यामध्ये छावण्या काढण्याच्या संबंधीचा अधिकार दिलेला आहे. पण माझ्या मते हे अत्यंत चुकीचं आहे. याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या परिसरावर आता कदाचित मुख्यमंत्री जाऊन आले मराठवाड्यातल्या बाकीच्या जिल्ह्यात आणि नगर जिल्ह्यात, त्यामुळे कदाचित धोरण बदल होईल. पण असा संकुचित विचार करणं हे काही योग्य नाही, हे महाराष्ट्राला शोभणार. कारण मान, खटाव असेल, सांगोला, मंगळवाडा असेल, आटपाडी हा तर परंपरागत दुष्काळी भाग आहे. इथं आपण बघतो जर गेली कित्येक वर्ष, इथं पण तुम्हाला असं वाटतं की या छावण्यांचा निर्णय घेतला पाहिजे? तातडीने घेतला पाहिजे. इनफॅक्ट मराठवाड्यामध्ये ते लक्ष देतात ही चांगलीच गोष्ट आहे. पण मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जसं मानमध्ये किंवा खटावमध्ये दुष्काळ आपण पाहतो सातत्यानं,
तसं तिथे सातत्याने दुष्काळ कधी फायदा मिळाला नाही. यावेळेला दुष्काळाचं संकट अलीकडेच तिथं आलेलं आहे आणि म्हणून तिथं लक्ष द्यायला पाहिजे. पण सातत्यानं दुष्काळ राहणारा हा जो भाग आहे हा माणूस इतका सहनशील आहे आणि म्हणून तिथं काहीच करायचं नाही ही भूमिका अत्यंत चुकीची आहे आणि त्या संबंधी सरकारने लवकर उपाययोजना केली पाहिजे. आम्ही सरकारला भेटून या माझ्या सगळ्या सातारच्या दौऱ्याचा जो काही माझा अनुभव असेल तो त्यांच्यासमोर मी ठेवणार आहे आणि त्यांना आग्रहाची विनंती करणार आहे की आपण राज्याचे प्रमुख आहात आणि म्हणून राज्य म्हणून बघा आणि या सगळ्या परिसराकडे सुद्धा लक्ष द्या. सर पण तुम्ही 1 महिन्याची मुदत दिलेली आहे 14 सप्टेंबरला. विशेषतः जर सरकारने या उपाययोजना केल्या नाही तर तुम्ही गुराढोरांसह जेल भरोचं आंदोलन देखील पुकारलेलं आहे. काय सांगाल, तुम्हाला वाटतंय का की ही वेळ येणार आहे, का सरकार ऐकेल तुमचं? या आठवड्यात मला कळेल, कारण मुख्यमंत्र्यांचा आत्ता दौरा संपला की त्यानंतर त्यांनी वस्तुस्थिती पाहिल्याच्या नंतर त्यांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येईल आणि ते निर्णय घ्यावेत त्यांनी अशी अपेक्षा आहे. आणि त्यामुळे या आठवड्यामध्ये ही सगळी त्यांची उद्याची या संबंधीची नीती काय हे स्पष्ट होणार आहे आणि आमची अपेक्षा अशी आहे की त्यांनी लोकांच्या आणि जनावरांच्या आयुष्याची खेळण्याच्या संबंधीची वेळ आणून देऊ नये. बरोबर आहे. पण सर टोन एकंदरीत काय वाटतोय, स्वतः मुख्यमंत्र्यांचा असेल किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी आहेत किंवा इतर काही लोक आहेत, मध्ये तुम्ही उस्मानाबादला खूप वर्षानंतर उतरला तर अशी टिप्पणी आली की पवारसाहेब आता सत्ता गेल्यानंतर उतरत आहेत, 15 वर्ष सत्तेमध्ये होते, तुमच्या धोरणांमुळेच ही परिस्थिती आलेली आहे, तुम्हाला आता आंदोलन करायचा अधिकार काय, असे वगैरे राजू शेट्टी असतील, राज ठाकरे असतील, खुद्द फडणवीस किंवा मुनगंटीवार, काय काय म्हणाल तुम्ही या टीकेबद्दल? त्यांना या परिस्थितीचं गांभीर्य समजलेलं असंच मी म्हणेन. प्रश्न असा आहे की 15 वर्षांनी राज्यात होतो तर त्या काळात असा दुष्काळ कधी पडला होता का? असं की दुष्काळ हे संकट आहे. संकट ज्यावेळेला येतं त्यावेळेला बाकीच्या गोष्टी विसरून सगळ्यांनी संकटातून जनतेला आणि पशुधन वाचवायला लक्ष द्यायला पाहिजे. पाऊसच पडला नाही तर त्याची काही जबाबदारी पूर्वीच्या सरकारवर आहे की पाऊस पडला नाही. 2 वर्षाच्या पूर्वी 3 वर्षाच्या पूर्वी मी स्वतः मराठवाड्यामध्ये गेल्या वर्षी अतिवृष्टीने नुकसान झालेलं फायदा फिरत होतो आणि मी देशाचा कृषी मंत्री म्हणून त्या ठिकाणी मराठवाड्यातून विदर्भामध्ये जे नुकसान झालं त्यासाठी काही शेकडो कोटी रुपये मदत करण्याच्या संबंधीची भूमिका सुद्धा तातडीने घेतली आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही पैसे भरले नुकसानीचे. त्यावेळेला म्हणजे तेव्हा दुष्काळ होता, त्यावर संकट येतं, पण ते काही एखाद्या म्हणजे तुम्ही सत्तेत होता त्या काळात काही केलं नाही त्यामुळे दुष्काळ पडला असं म्हणणं मूर्खपणाचं म्हणणं आहे. दुसरं काय त्याला सांगायचं. मला असं वाटतं की हे प्रश्न गंभीर आहे. तुम्ही इतरांची जी नावं घेतली म्हणजे मुख्यमंत्र्यांनी याच्यात अशी काही भूमिका घेतली असेल तर ती अयोग्य आहे, पण अन्य जे नेत्यांची नावं तुम्ही घेतली त्यांना तारतम्यानं बोलण्याचे किंवा प्रश्न समजून घेण्याची त्यांची भूमिका असं कधी महाराष्ट्राने दिसले नाही. बरोबर आहे सर, तुम्ही म्हणता की संकुचित राजकारण न करता सगळ्यांनी या संकटाला सामोरं गेलं पाहिजे. पण दुसरं एक दिसतंय सर, प्रादेशिक अस्मिता. म्हणजे यावेळी जर का खरोखर अशी परिस्थिती आली आणि आपल्याला लातूर किंवा या सगळ्या नांदेड भागाला जर अन्य भागातून पाणी द्यायची वेळ आली तर आता नेत्यांनी भाषा सुरू केलेली आहे की रक्ताचे पाठ वाहतील पण आम्ही पाणी देणार नाही. तुम्ही मागेही म्हणाला होता सामाजिक ऐक्य माणुसकी ही महत्वाची. अशा नेत्यांना काय सांगाल की जे अशी भाषा करतात? हे संकट आहे महाराष्ट्राच्या आपल्या बांधवांच्यावरचं संकट आहे आणि त्यावेळेला त्या संकटग्रस्ताला मदत करण्याच्यासाठी काय जे करणं शक्य असेल ते केलं पाहिजे. आणि म्हणून अशी कुणी भूमिका घेतली की माझ्या भागात पाणी आहे पण ते मी जाऊन देणार नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. आम्ही या सगळ्या गोष्टीला कधीही पाठिंबा देणार नाही आणि असं कुठं गरज असेल तर आम्ही त्यांची समजूत काढू आणि संकटग्रस्त लोकांना उद्या लातूरला पाणी द्यायला कुठेही पाणी द्यायचं असेल जिथं पाणी असेल तिथलं पाणी द्यायला आमचा पाठिंबाच राहील ना आग्रह राहील. बरोबर. अच्छा सर, तुम्ही नरेंद्र मोदींशी देखील बोलणार आहात, त्यांची पण गाठ घेणार आहात साधारणतः 15 तारखेला. केंद्र सरकार गांभीर्याने बघतंय का आपल्या महाराष्ट्राच्या दुष्काळाकडे? जी मदत केंद्र सरकारच्या पातळीवरती करायला पाहिजे ती पुरेशी झाली आहे का याच्या आधी सुद्धा? आणि मुख्य जी मागणी तुम्ही सातत्याने करत आहात कर्जमाफीची,
की शेतकऱ्याचा सातबारा जो आहे तो कोरा झाला पाहिजे. त्याबद्दल काय म्हणाल? कर्जमाफी वगैरे सारख्या ज्या घोषणा आहेत त्या मोदी सरकारने कराव्यात का? दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक असं आहे की केंद्र सरकारला राज्य सरकार काय पाठवतं, काय अपेक्षा करतं, त्याच्यावर केंद्र सरकार निर्णय घेतं. हा विषय असला दुष्काळ किंवा अतिवृष्टी हा विषय 10 वर्ष मीच केंद्रामध्ये सांभाळलेला आहे. त्यामुळे मला त्याची पूर्ण माहिती आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे काय पाठवलं हे मला माहिती नाही. पण माझ्या वाचनात एक गोष्ट आली की राज्याला त्यांनी 500 कोटी रुपये आता दिले. कदाचित हा पहिला हप्ता असेल, आणखीन देण्याचा विचारही असेल. त्यांनी राज्यांनी नक्की किती मागितले हे स्पष्ट झाल्याच्या नंतर त्याच्यावर भाष्य करता येईल. पण मी जे भेटणार आहे ते मला ही परिस्थिती इतकी भयावह दिसते याची जाण केंद्र सरकारला करून देण्याची गरज आहे. राज्यांनी जर ती दिली असेल तर आनंद आहे, दिली नसेल तर स्पष्टपणानं सांगायची गरज आहे. आणि मग ते सांगायचंच असेल तर देशाच्या प्रधानमंत्र्यांना अर्थमंत्र्यांना सांगितलं पाहिजे. या भावनेनं या सगळ्या प्रश्नाकडे मी बघू पाहतो आणि म्हणून मी माननीय प्रधानमंत्र्यांची या प्रश्नाची कल्पना देण्याच्यासाठी त्यांची वेळ मागितलेली आहे आणि त्यांच्या कार्यालयाने मला कळवलं आहे की त्या संबंधीची मला भेटायची व्यवस्था करतो. सर, नरेंद्र मोदींनी मोठ्या मराठीमध्ये सांगितलं होतं जेव्हा बारामतीमध्ये तुम्ही त्यांना बोलवलं होतं की पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, आदरणीय नेते आहेत, मी त्यांचा अधूनमधून सल्ला घेत असतो. तुम्हाला अपेक्षा आहे की या बाबतीमध्ये सुद्धा तुमचा अनुभव आहे ते तुमचा ऐकतील? अजूनही तुमची त्यांच्याशी फोनवरती बातचीत होते? मला बातचीत होतच असते. पण नरेंद्र मोदी हे स्वतः एका राज्याचे मुख्यमंत्री होते. त्या राज्यामध्ये कच्छ आणि सौराष्ट्राच्या भागामध्ये अशी स्थिती अनेक वेळेला यायची आणि तिचा सामना करण्याचा प्रसंग त्यांच्यावर सुद्धा आल्यामुळं या प्रश्नाचं परिस्थितीचं गांभीर्य त्यांना पूर्ण माहिती आहे. आणि त्यामुळे माझी खात्री आहे की त्यांना सगळी स्थिती सांगितल्याच्या नंतर त्यांचा दृष्टिकोन वास्तव राहील आणि मदत करण्याच्या संबंधीचा राहील. बरोबर. तर आपण अपेक्षा करूयात राज्य सरकार पण गांभीर्याने बघेल, केंद्र सरकार पण या गोष्टीकडे गांभीर्याने बघेल. अत्यंत अभूतपूर्व असं संकट आहे. तुम्ही म्हणताय की अजून आपल्यासमोर 9 महिने जायचे आहेत. बघूयात. सर, काही इतर प्रश्नांकडे पण वळूयात या मुलाखतीमध्ये. तुम्ही म्हणाला होतात की नरेंद्र मोदी सरकारला वेळ दिला पाहिजे, लगेच त्यांचा असेसमेंट होता कामा नये. आता वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे. विशेषतः आर्थिक नीतीबद्दल तुम्हाला काय वाटते? कारण महागाई जी आहे ती आता डोकं वर काढते आहे. तूर डाळीची किंमत असेल 140 रुपये झालेली आहे. कांदा जो आहे तो 80 रुपयावरती पोहोचलेला आहे. या सरकारच्या आयात निर्यातीची धोरणं असतील किंवा अशी पण लोकांमध्ये भावना आहे की पेट्रोलचे किंवा डिझेलचे दर हे जितके उतरायला पाहिजेत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये क्रूड ऑइल तेवढं होत नाही. काय सांगाल तुम्ही? खरोखर या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही समाधानी आहात का? दोन गोष्टी आहेत. आमची अपेक्षा अशी होती की मोदी आणि गुजरात मॉडेल ही एक गोष्ट लोकांच्या समोर सातत्यानं मांडली गेली आणि त्याचा लाभ भारतीय जनता पार्टीला निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा झाला. तर अपेक्षा अशी होती की आक्रमकपणानं देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीनं पहिले पावलं टाकतील आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची असेल गुंतवणुकीचं वातावरण, इन्व्हेस्टमेंट क्लायमेट. या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट लोकांना, जगातल्या किंवा देशातल्या धनिकांना कारखानदारी व्यवसाय याच्यामध्ये आणखीन काहीतरी विस्तार करावा, नवीन गुंतवणूक करावी, अधिक लोकांना त्यामुळे रोजगार मिळेल, हे जे एक चित्र निर्माण लागतं. जसं नव्या म्हणजे तुमच्या UPAच्या पहिल्या 5 वर्षाच्या काळामध्ये मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतामध्ये एक गुंतवणुकीचं वातावरण निर्माण झालं आणि त्यामुळं नंतरच्या निवडणुकीमध्ये मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालच्या लोकांनी आणखीन शक्ती दिली, सत्ता दिली. केवळ गुंतवणुकीचं वातावरण सुधारलं म्हणून ती अपेक्षा मोदींच्याकडून निश्चित होती या सरकारकडून. मला आता सगळ्यात चिंता असं दिसायला लागली की एका बाजूने काही बाबतीत महागाई आहे आणि काही बाबतीत प्रचंड मंदी आहे. आज तुम्ही जर चौकशी केली पुण्याच्या औद्योगिक परिसरामध्ये, आज पुण्याच्या औद्योगिक शहरामध्ये 30 ते 40% उत्पादन घटलेलं आहे. पुण्याला संपूर्ण देशात घटलेलं आहे. 30 ते 40% उत्पादन घटणं हे अतिशय घातक लक्षण आहे. याच्यातून एक तर रोजंदारी कमी होईल, लोकांचा रोजगार जाईल, लोकांचे व्यवहार कमी होतील, सरकारचं उत्पन्न कमी होईल आणि याच्यातून असं आणखीन दिसतंय की लोकांची बाजारात जाऊन खरेदी करण्याची जी क्रय शक्ती आहे
ती सुद्धा दुबळी व्हायला लागली आणि ही एक प्रकारच्या मंदीच्या परिस्थितीला तोंड देण्याची स्थिती आपल्यावर येईल का काय असं वाटतं. एक वेळेला थोड्या किमती वाढलेल्या चालतात, पण मंदी ही देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत घातक होते. आणि आज जी काही पावलं टाकली जात आहेत त्याच्यामध्ये एक गुंतवणुकीला पोषक असं वातावरण या देशामध्ये अजिबात नाही. आणि दोन, हे जसं औद्योगिक आणि व्यापारी सगळ्या क्षेत्रात दिसतं त्याहीपेक्षा शेतीमालाच्या किमती ज्या घसरल्यात त्या माध्यमातून या देशातले सवन ग्रामीण अर्थव्यवस्था संकटामध्ये येईल आणि फार मोठ्या प्रमाणात जो वर्ग शेतीच्या व्यवसायात आहे त्याच्याकडून बाजारात खरेदी करण्याची शक्ती ही कमी झाली तर त्याचा ओव्हरऑल इकॉनॉमीवर सुद्धा विपरीत परिणाम होतो. आणि म्हणून ग्रामीण भाग आणि नागरी भाग, औद्योगिक परिसर, शेतीचा परिसर या संदर्भातलं या वर्षातलं चित्र चिंताजनक आहे. आता तुम्ही उदाहरणं दिलीच आहेत. म्हणजे आता कांद्याच्या किमती वाढल्या की लगेच कांदा आयात वगैरे केला जातो. तुम्ही नेहमी म्हणता की शेतकऱ्याला जर 4 पैसे मिळत असतील तर का ओरडावं. या सगळ्या निर्णयाबद्दल पण तुम्हाला काय वाटतं? असं आहे की म्हणजे आता उदाहरणार्थ ह्या कांद्याच्या सारख्या म्हणजे जिथं इथल्या उत्पादकाला 2 पैसे मिळतील तर त्याच्याऐवजी हा म्हणजे कांदा आयटम असा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जो काही त्याचा अन्नाचा पुरवठा असेल किंवा त्याचं जे काही खाद्य असेल त्याच्यामध्ये कांद्याचं पोषण किती आहे, कांद्यासाठी किती पैसे त्याला खर्च करावे लागतात. आणि त्यामुळं त्याच्या किमती भरमसाठ वाढता कामा हे मला मान्य आहे. पण त्याच्यावर कांदा हा जिल्ह्यात शेतकऱ्याचं पीक आहे, त्याला 2 पैसे सन्मानानं जगता येत एवढे तरी मिळाले पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासंबंधी लगेच इतक्या मोठ्या प्रमाणात आवक करून त्या आवकेच्यामध्ये ज्यांचं नुकसान झालं त्यांनाही पैसे देणं हे इंडिकेशन चुकीचं आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की आज भारतामध्ये तुम्ही कुठेही चौकशी करा, स्टील इंडस्ट्री एकदम संकटात आली. आणि त्याचं महत्त्वाचं कारण चीनमधनं वाटेल त्या स्वस्तामध्ये कुठल्याही प्रकारचे इथे कॉम्पिटिशन करू शकत नाही अशा दरानं स्टील इथं आणून टाकलं जाते. त्याच्यावर कुठल्याही प्रकारे अधिक ड्युटी वाढवून मर्यादा आणून देशातल्या उद्योजकांना वाचवलं पाहिजे असे निकाल घेतले जात नाहीत. त्यामुळे सवन देशातलं स्टील सेक्टर आज संकटामध्ये आलेलं आहे. आणि हे जे निर्णय घेतले जात आहेत मला असं वाटतं हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं घातक आहे. सर तुम्ही आर्थिक गोष्टी सांगताय, चिंताजनक गोष्टी सांगताय, मंदीचं एक सावट पण सांगताय तुम्ही, काही निर्णय इतर पण मोदी सरकारच्या निर्णयांबद्दल बऱ्याच वेळा चर्चा होती. म्हणजे नरेंद्र मोदी मन की बात वगैरे करतात पण महत्त्वाच्या प्रश्नांवरती त्यांची मौन की बात असते अशी पण त्यांच्यावरती टीका होते. लोकसभेमध्ये ते हजर असतात परंतु ते सामोरे जात नाहीत. त्यावरून पण लोक बोलत असतात. अगदी 1 रँक 1 पेन्शन सारखा मुद्दा असेल. काय सांगाल नरेंद्र मोदींच्या या सगळ्या रणनीतीबद्दल? असं लगेचच मी टीका टिप्पणी करणार नाही. काय त्यांनी अपेक्षा भरमसाठ वाढवल्या. अपेक्षा वाढवायला हरकत नाही, तर अपेक्षा वाढवल्या तर त्या फलरूप करण्याच्या दृष्टीने तेवढ्याच कटीनं पावलं टाकली पाहिजे. आणि ती आणि त्यांचा संच सगळे मिळून त्या पद्धतीने पावलं टाकतात असं दिसत नाही. एवढंच सध्या मी म्हणेन. सर दुसरं एक म्हणजे जाती आणि धर्मावरनं आपल्या देशामध्ये राज्यामध्ये काही ना काहीतरी होतच असतं. आत्ताचं जर बघितलं हार्दिक पटेलचं एक पटेल समाजासाठी आरक्षणाचं आंदोलन, त्याला बघितलेली गर्दी, सगळ्यांचे डोळे विस्फारले. आता पुन्हा चर्चा झाली की महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाकरता पटेलांसारखं पाटलांनी एकत्र यायला पाहिजे वगैरे. काय वाटतं तुम्हाला, खरोखर हे देशव्यापी आंदोलन होऊ शकतं का? हा मार्ग आहे का जो गुजरातमध्ये पटेलांनी दाखवलेला आहे? माझं स्वतःचं मत या सगळ्या आरक्षणाच्या संबंधी जो आदिवासी दलित वगैरे वर्ग आहे त्याला तर घटनेनंच आरक्षण दिलेलं आहे, त्याच्याबद्दल चर्चा करायचं कारण नाही. इतर जे घटक आहेत त्यातला जो गरीब माणूस आहे तो कोणत्याही जाती जमातीचा असेल, तो गरीब विद्यार्थी असेल, त्याला शिक्षण घेण्याच्यासाठी त्याची आर्थिक स्थिती हे संकट असेल तर अशांना त्या ठिकाणी आपण सवलती ह्या दिल्याच पाहिजेत. आणि तो त्याची गरिबी, त्याचं अर्थकारण, त्याची आर्थिक स्थिती हा त्याचा बेस असतो. आर्थिक निकषावरती आरक्षण द्यावं असं तुम्हाला वाटतंय? आर्थिक निकषाला माझा आग्रह आहे. पण हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा लोन पसरेल असं वाटतं तुम्हाला? म्हणजे जे काही झालं तिकडं, आणि तो जे म्हणतो की आरक्षण एकतर आम्हाला द्या, देत नसेल तर कुणालाच देऊ नका. ते असं आहे की ते जे सांगतात की कुणालाच देऊ नका याचा अर्थ आज आदिवासी किंवा दलित किंवा ओबीसीना जे आरक्षण दिलेलं आहे त्याच्या संबंधीची असूया आहे.
त्याच्या संबंधीचा हा त्यांचा अधिकार घास त्यांचा काढून घेण्याच्या संबंधीची भूमिका आहे आणि ही भूमिका योग्य नाही. ही अशी भूमिका जे मांडतील त्यांना आज ना उद्या लोक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. सर, या मुलाखतीच्या शेवटाकडे येऊयात. एक महत्त्वाचा निर्णय आज आलेला आहे, तुम्ही सुद्धा तो कदाचित पेपरमधनं वाचला असेल. तो यासाठी महत्त्वाचा आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्याला तुम्ही काय महत्त्व दिलेलं आहे. अशा प्रकारचा JR सरकारने काढलेला असं येते वाचनामध्ये की आता तुम्ही राजकारणावरती जर टीका केली तर तो देशद्रोह असेल. त्याचा विरोध पण केला राष्ट्रवादी पक्षाने अधिकृत. पण तुम्ही काय सांगाल की हे काय आहे? अशा प्रकारे नागरिकांच्या हक्कावरती गदा आणणं योग्य आहे का? असं आहे की त्याची सुरुवात एक काहीतरी कोर्टाचा येणारा त्याच्यावर आधारित अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. पण असे निर्णय समजा कोर्टाने काही त्याच्यात सुतोवाच केला तरी सुद्धा निर्णय घेताना सरकारने तारतम्य ठेवलं पाहिजे. या देशामध्ये लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि या देशातल्या जनतेने सुद्धा जी संविधानामधून मूलभूत अधिकाराच्या संबंधीची संकल्पना मांडली आणि आपण वर्षोनवर्ष मानतोय तिच्यावरचा आघात हा देशवासी कधी सहन होत. श्रीमती इंदिरा गांधींच्यावर आम्ही सगळ्यांनी काम केलं आणि त्यावेळेला 77च्या आधी आणीबाणीच्या संबंधीचा निकाल घेतला. आम्हाला त्यावेळेला वाटत होतं की त्याची गरज आहे. पण नंतर आम्हाला लोकांनी आम्हाला पराभव केला. त्यावेळेला आमच्याही लक्षात आलं की मूलभूत लोकशाहीचा अधिकार हा कुणी थोपवला तर या देशातले लोक मान्य करत नाही. आज कुठेतरी कोर्टाने काही निर्णय दिला त्या निर्णयाचा गांभीर्याने विचार करावा, पण त्याच्यात अतिरेक करू नये. कारण आज जे वर्तमानपत्रात आलं ते जर खरं असेल त्याच्यामध्ये स्वच्छ असं म्हणलंय की लोकप्रतिनिधींच्यावर टीका टिप्पणी केली तरी त्यांच्या विरुद्ध खटला भरून त्याच्या देशद्रोहाचा सुद्धा गुन्हा दाखल करता येतो. मी आता लोकप्रतिनिधी आहे, संसदेचा सभासद आहे. माझ्यावर टीका करायचा नागरिकांचा अधिकार आहे. माझं धोरण माझी भूमिका लोकांना नाही पटली तर लोकशाहीमध्ये त्यांनी माझी ही भूमिका योग्य नाही म्हणून माझा टीका टिप्पणी करायची नाही तर कोणावर करायची. आणि त्यामुळं आम्ही इतके संवेदनशील असू नये किंवा आमच्या काहीतरी टीका टिप्पणी केली पण जो टीका करतो त्यांना आम्ही असं धरा शिकू. आणि म्हणून अशा प्रकारची जर भूमिका किंवा निर्णय कोणी घेत असेल तर माझ्यासारख्याचा त्याला सक्त विरोध. जर असं वाटतं की सरकारने तारतम्य दाखवून हा वादग्रस्त JR मागे घेतला पाहिजे ताबडतोब, म्हणून मी पहिल्यांदा JR वाचेन आणि त्यानंतर तसं मत देईल. जर तसा दिला असेल तर सरकारने याच्यात अतिरेक करू नये हा माझा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे. सर, धन्यवाद. तुम्ही खूप विषयांवरती मनमोकळेपणाने गप्पा मारलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुष्काळ हा अत्यंत अभूतपूर्व आहे. सरकारची जबाबदारी तर आहेच की माणसं जगवायची आहेत, जनावरं जगवायची आहेत, जनावरांना चारा द्यायचा आहे. आणि यामध्ये संकुचित प्रादेशिक वाद हा सरकारने पण आणता कामा नये. नागरिकांची जबाबदारी आहे, नागरिकांनीही पाणी अत्यंत जपून वापरलं पाहिजे. आणि आपले जर बांधव अशा संकटामध्ये अडकले असतील तर या भागाला पाणी देणार नाही किंवा आम्ही पाणी जाऊ देणार नाही अशी भूमिका जी आहे सामाजिक ऐक्याला बाधा येणारी ती सुद्धा घेतली जाता कामा नये. सरकार असो नागरिक असो या संकटाच्या काळामध्ये सगळ्यांनी धैर्याने एकजुटीनं सामोरं जायला पाहिजे असं शरद पवार सरांनी सांगितलेलं आहे. आणि तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण हा जर परतीचा पाऊस पुरेसा झाला नाही, जर सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पाण्याचे साठे हे मर्यादित राहिले तर पुढचा जो पाऊस आहे तो जून जुलैला येणार आहे. 9 महिने या संकटाला महाराष्ट्राला सामोरं जावं लागणार आहे. कदाचित 72 नंतरचा हा सगळ्यात मोठा दुष्काळ असेल ज्याची तीव्रता ज्याचे मापदंड जे आहेत ते वेगळे आहेत, तो त्याच्यापेक्षाही वेगळा आहे. त्यामुळे या सगळ्या संकटाला सगळ्यांनी एकत्र सामोरं जायला पाहिजे हा आशय या मुलाखतीमधनं व्यक्त झालेला आहे. इथंच थांबूयात. अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत.